अंतर एकदम कमी आहे, फक्त मंदिरला जाताना गर्दी जास्त लोकांची गर्दी आहे, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे. नाही तर बाकीचं काय नाही, मंदिर एकदम जवळ आहे. मंदिरला जायला 2 वाटा आहेत, बघितला काय? इकडून एक जायला वाटा आहे आणि इकडून पण जायला एक वाटा आहे, असं 2 वाटा आहेत आणि सगळ्या दोन्ही वाटा मिळून जाणार बरोबर मंदिराच्या समोर. तर चला आपण इकडून जाऊया आणि बघूया आपल्याला गरम पाण्याचं कुंड कुठे भेटतंय, कारण आपल्याला तिथे जाऊन आंघोळ वगैरे करायचे. गंगोत्री आणि बद्रीनाथला जायला काय वेळ लागत नाही, एकदम कमी अंतर आहे, त्यामुळे तिथे घोडा पालखी पिट्टू असले करायची काय गरज नाही, चालत गेला तर होऊन जाईल. बघा केवढंसं अंतर आहे. आणि केदारनाथला वगैरे आणि यमुनोत्रीला तेवढं तुम्ही घोडा पालखी वगैरे असं काहीतरी केला तर चालेल. बद्रीनाथला काय गरज नाही, एकदम जवळ मंदिर आहे. उगाच हे सगळे लोक फसवतात गंडवतात. चला आता इथून जायचं आणि आपली लोक कुठं आहेत वगैरे जाऊन बघूया. मंदिराच्या जवळ चाललोय आणि पाण्याचा प्रवाह बघा किती फास्ट आहे. जाऊया जरा फास्ट. ओके, पाण्याचा प्रवाह किती फास्ट आहे. पाणी थोडंसं घाण वाटायला लागले. तिथे ते गरम पाण्याचं कुंड दिसायला लागले, तिथे आज जायचं आपण गरम पाण्याच्या कुंडात. चला आता जाऊया मंदिराकडे. आमचे लोक कुठे आहेत पहिला बघायला पाहिजे. इकडे शौचालयाची पण सोय आहे आणि दर्शन हेतू रस्ता तिकडे जायला पाहिजे दर्शनाला. आणि कुंड इकडे डाव्या साईडला आहे. इथे काहीतरी हे बघा, हे मंदिराच्या बरोबर समोर ना इकडे 2 कुंड आहेत. एक लेडीजसाठी तप्त कुंड आहे आणि जेंट्ससाठी नारद कुंड आहे. तर 2 कुंडामध्ये आंघोळ करायचे आहे आणि जायचं आहे आपण. चला आता जवळ जवळ कुंड बघूया जाऊन. हे बघा नारद कुंड, ह्यो पुरुषांसाठी आंघोळ करण्यासाठी आहे. इथे सगळे पुरुष कपडे बदलायची पण सोय येतं आणि हा नारद कुंड आहे. आणि त्याच्याबरोबर त्या साईडला तिकडे लेडीजचा तप्त कुंड आहे. त्याच्यामधले बघा दोन्ही पण पाणी इथं एकत्र होऊन जात आहे. हे गरम पाणी आहे, हे सगळं गरम पाणी आहे. हे पुरुषांचं कुंड आहे बघा. हे पुरुषांना कपडे बदलण्यासाठी इथं जागा आहे आणि तिथून बरोबर या साईडला इथे लेडीजला कपडे बदलण्यासाठी पण जागा आहे. आणि मंदिर इथून वरच्या साईडला आहे, फक्त इथे लेडीजला कपडे बदलण्यासाठी जागा आहे. आणि इथला काही असा नजारा आहे. सगळेजण आवरावरी करायला लागलेत बघा. त्या लोखंडाच्या पुलावरून आल्यानंतर बघा इकडून इकडे खाली उतरायचं आहे आणि इकडून आल्यानंतर इकडे कुंड आहे. असं काही कुंडावरचं वातावरण आहे. प्रत्येकजण इथं आंघोळ करायला लागले गरम पाण्याच्या कुंडात आणि मगच देवाचं दर्शन घ्यायचं इथून. आणि असं काही इथलं वातावरण आहे. हाँ बोलो भाई, आपके पास कौन कौन सी माला है? वैजयंती माला है, ताम्र माला है और रुद्राक्ष की है, पंचरत्न की है और नवरत्न की है. वो सब छोड़ो, मेरे को वैजयंती माला दिखाओ. ये है वैजयंती माला. नारद कुंडामध्ये आंघोळ केले मी. चला आता इथून जायचं दर्शनाला. पायऱ्या आहेत समोर बघा, या पायऱ्या. इकडून जायचं वर दर्शनाला. जाऊया मग बघूया दर्शन कसं होते ते. हे मंदिराचं वातावरण बघा. खाली कुंड आहे आणि वरच्या साईडला हे प्रसाद वगैरे आहे. आणि इथं आंघोळ केल्यानंतर कपडे वगैरे ठेवायला किंवा चप्पल वगैरे ठेवायला काय स्टँड वगैरे नाही आहे. हे प्रसाद जे भेटतात की नाही यांच्यापाशीच आपल्याला प्रसाद घ्यायला लागणार आहे. आणि कपडे वगैरे आम्ही इथे ठेवले बघा. अशी सोय येतं. इथे स्टँडची वगैरे काय सोय नाही आहे. बघा हे कुंडातनं आंघोळ केल्यानंतर ही जी लाईन पुढे गेल्या ना, ही दर्शन लाईन आहे बघा. इकडून कुंडाच्या बरोबर उजव्या साईडला दर्शन लाईन आहे आणि पुढे जाऊन आपण दर्शनाला लागायचं आहे. आणि ते शौचालयाची पण सोय आहे. बघा ही दर्शनची लाईन आहे. ही दर्शनची लाईन बघा केवढी मोठी आहे. नाही म्हणलं तरी केदारनाथसारखं इथं पण 3 ते 4 तास लागणार. पण आता काय करायचं, दर्शनाच्या लाईनीत तर थांबायलाच पाहिजे. दर्शनाच्या लाईनीतून बघा कसा नजारा दिसतो इथं. या ब्रिजवरनं सगळे लोक चालल्यात आणि ब्रिजच्या खालनं ही नदी व्हायला लागल्या. या नदीचं नाव आहे अलकनंदन नदी. नदीचा प्रवाह बघा किती फास्ट आहे. त्याच्या साईडला बघा हे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि सुधारणा चालू आहे बऱ्यापैकी. लाईनीतून जात असताना बघा लोकांना काय काय ते ठेवलेलं आहे. सफरचंद वगैरे, मोसंबी वगैरे ठेवलेला आहे, ज्यूस वगैरे, म्हणजे चक्राला नको जेणेकरून सगळ्यांना. आता सध्या आम्ही थांबलोय बद्रीनाथच्या लाईनमध्ये आणि हे बद्रीनाथ हे 4 धाममधलं 4थं धाम आहे. आणि गेले 8 ते 9 दिवस झाला आमचा प्रवास चालू आहे 4 धामला. आणि सगळ्यात पहिला आम्ही गेलो
यमुनोत्रीला, त्याच्यानंतर आम्ही केलं गंगोत्री, त्याच्यानंतर केदारनाथचं दर्शन झाले 2 दिवस आधी आणि आज आम्ही शेवटच्या धामला आलोय. आणि दर्शनाला आल्यानंतर तिथं डाव्या साईडला आहे की नारद कुंड आहे. त्या नारद कुंडामध्ये आम्ही आंघोळ केलो, जे की कुंड आहे जेंट्स लोकांसाठी, आणि त्याच्या साईडला तप्त कुंड आहे ते लेडीज लोकांसाठी आहे. तिथं आम्ही आंघोळ केलो. त्याच्यानंतर वर गेल्यानंतर कपडे ठेवण्यासाठी वगैरे काय तिथं लॉकर नाही आहे, तर तिथे जे काय प्रसाद वगैरे मिळत आहे तिथंच आपल्याला कपडे ठेवायचे आणि तिथं प्रसाद विकत घ्यायचा आहे. तर आम्ही तिथे कपडे वगैरे जमा करून आलो इकडं दर्शनाच्या लाईनमध्ये. आणि दर्शनाच्या लाईनमध्ये गर्दी भरपूर आहे, नाही म्हणले तरी 3-3.5 तास लागतील असा अंदाज आहे. आणि बघू काय काय होतंय, लाईन कधी पुढे जाते, कधी आम्हाला दर्शन मिळत आहे. दाखवतो तुम्हाला, मंदिर पण समोरून दाखवतो. आणि चालू आहे दर्शन, चालू व्यवस्थित. आणि हा शेवटचा आहे धाम आमचं, आणि ह्याच्यानंतर आमचा 4 धामचा प्रवास पूर्ण होतोय. जय बद्री विशाल, जय बद्री विशाल. कितने का दूध आहे? वाव, बघा हे मसाले दूध 40-50 रुपये लागलं, असं किती सुंदर दिसायला लागलंय. हे बघा, हे मला 50 रुपयाचं मसाले दूध मिळाले आणि मसाले दूध प्यायला चालू आहे. तेवढंच लाईनमध्ये थोडासा टाइमपास. समोर काय लिहिले बघा, मंदिर के अंदर व परिसर में रील्स वीडियो ब्लॉग बनाना पूर्णतः वर्जित है, पकडे जाने पर कानूनी कारवाई की जाएगी. आता एवढं लिहिलंय तर आपण इथून पुढे फोन बंद करूया, उगाच गावाय नको आणि यांच्यासंग भांडायला नको, आणि जिथं चालतंय तिथून पुढे आपण व्हिडिओ बनवूया. हे बघा, हे समोर बद्रीनाथचं मुख्य मंदिर आहे आणि इथं गर्दी बघा किती जमल्या. सगळेजण दर्शनाच्या नादाला लागलेत आणि प्रत्येक जण नुसतं दर्शन कसं मिळेल या गडबडीत आहे. बघा किती सुंदर मंदिर आहे. जय बद्री विशाल, जय बद्री विशाल. हे बघा, हे बद्रीनाथचं मुख्य मंदिर आहे. हे बघा, हे बद्रीनाथचं मुख्य मंदिर आहे. इथून आत जायला एंट्री आहे आणि इथून पुढे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. हे बद्रीनाथचं मुख्य मंदिर आहे. असं काय बद्रीनाथचं मुख्य मंदिर. ओम नमो भगवते श्री ओम नमो नारायण, असं काय मंदिराचा इथनं नजारा आहे. आणि ही दर्शन लाईन आहे आणि दर्शन लाईन इथून पुढे जाऊन इथून आत जाणार आणि इथून पुढे दर्शन घेणार. बघा, हे मुख्य मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर परिसरातला आहे वातावरण. बद्रीनाथ मंदिराच्या वर असा झेंडा लावला आहे आणि हा मनोहर आहे. आणि हे मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे. पुढे व्हिडिओ करायला काही चालत नाही, त्याच्यामुळे पाठीमागून थोडंसं दाखवायला लागलं तुम्हाला. मंदिराच्या डाव्या साईडला असे भरपूर मंदिर आहेत, छोटी मंदिर आहेत अशी. बघा, हनुमानचं मंदिर आहे. अशी छोटी मंदिरं तिथं मंदिराच्या वातावरणामध्ये. श्री नरनारायण मंदिर. आणि मंदिराच्या सभोवताली जर वातावरण दाखवायचं झालं तर मंदिरासमोरचं वातावरण बघा, प्रत्येक जण नुसतं फोटो काढण्यात गुंग आहे आणि इथं गर्दी भरपूर आहे. बघा, प्रत्येक जण इथं गुंग आहे दर्शन घेण्यामध्ये आणि बद्रीनाथच्या दर्शनाला आलेत प्रत्येक जण. जय बद्री विशाल, जय बद्री विशाल. आणि अशा प्रकारे आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आवरलं इथलं. आता आम्ही इथून जाणार. चला, आमचं 4 धाम आता पूर्ण झालं. जय बद्री विशाल. जय विशाल. नाही सिक्का आहे.